नमस्कार मित्रांनो, समोरच आपण बघतोय सुंदर देखील मैदानामध्ये आलेला आणि 55व्या गटामध्ये आपली एक चांगली गाडी पळाली आणि गटपास झालेली. चला दादांशी बोलूया. मंदार शेठ नमस्कार. नमस्कार. दादा आज कोण कोण आणलंय मैदानामध्ये? आज आपला वासूर सिकंदर आणि चिंचपाडचा सुंदर. सिकंदर कुठून आणलाय आपण? सिकंदर आपण गेल्या वर्षी संभाजीनगरवरून घेतलेला. घाटावर होता, आता घाटावरनं आल्याच्या महिना आला खाली. ओके. आल्याच्या नंतर कसं काय रुटीन होतं आणि आता मला तर वाटतं 3 फेऱ्याचा पहिलाच मैदान असेल आज त्याला. पहिलाच मैदान. पहिल्याच मैदानामध्ये गटपास झाले. आनंद कसा आजचा? 100% आनंद आहे. सुंदरने साथ दिली म्हणून आणि वासराची गाडी एक नंबर पळाली म्हणून गटपास झाला. ओके. याच्या अगोदर कधी पळालेली का ही गाडी? नाही नाही, पहिल्यांदा नियोजन चालू होता पण पहिल्यांदाच पळाली. बघायला गेलं तर सुंदर पण सध्या एकदम चांगला पळतोय एक नंबर आणि इकडे सिकंदर आहे. कशी काय स्पीड लागला गाडीला? स्पीड म्हणजे खालून आमची गाडी पाठी होती, पुढच्या रानात ओव्हरटेक केला. आता मुंबई बिंजोरला आपण चांगलं गुलाल घेत असतो, पण या गटाचा 10 गाड्यांमध्ये कुठेतरी एक नंबर करायचा तो आनंदच काय वेगळा असतो. 100%. आज तो कुठून कुठेतरी तुम्ही आनंद अनुभवताय, कसं काय वाटतंय? म्हणजे आम्ही एवढा उरण इथपर्यंत आलोय कर्जत मध्ये, म्हणजे येऊन असं काहीतरी वाटलं व गटपास केला वासराने. दादा अशी मैदान कुठेतरी व्हायला पाहिजे आणि कुठेतरी आपल्या गरीब गाड मालकाला देखील आनंद घ्यायला भेटला पाहिजे. आज तो आनंद घ्यायचा क्षण आपल्या समोर आहे. आज कसं वाटतंय तुम्हाला? आज तर जाम भारी वाटते, कारण का वासराकडनं अपेक्षा ठेवलेली बाबा चांगला पळ आज, आणि वासराने गटपास केला. दादा किती दाती आहे सध्या? आता 2 दात लावून झाले, 15-20 दिवस झालेत. ओके, म्हणजे आता दुसरा आहे ना? ओके, आदात होता, आता 15 दिवस झाले दुसरा झालाय. दुसरा आलाय. बरोबर. दादा आता बघतोय की दुसरा आणि बैल मैदान आहे. या मैदानामध्ये म्हणजे बरीचशी जण अशा अपेक्षा घेऊन आलेली आहेत. तुमची काय अशा अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे काय नाही, कपाळाला गुलाल लागला बस. म्हणजे गुलालाची अपेक्षा घेऊन एक आलेली आहे. नंबर हाती झालं पण कपाळाला गुलाल लागला बस. काय वाटतं आज वासरू काहीतरी करून दाखवील का आज? बघू आता, अपेक्षा तर आहे. दादा कितीची खरेदी होती आणि कोणाकडनं घेतलेला? बंड्या भाऊ संभाजीनगरचे, त्यांच्याकडून घेतलेला. ओके. काय काय बघून खरेदी केलेली वासरू? काय ना, तर वासरू गेल्या वर्षी घेतलं तर एकदम बारीक बच्चा होता, घाटावर पाठवला. आमचे शशी भाऊ आहेत उमरेजचे, रामा पेलवान आहेत खोडशीतले, त्याही तिकडं चांगल्या नियोजनात पळवलं वासरू, म्हणून वासरू इथं नंबरात दिसतोय. मुंबई बिंजोर मध्ये काय अपेक्षा ठेवली वासराकडनं तुम्ही? अपेक्षा म्हणजे तर लगातार 4 शर्यती केल्यात मुंबईला, दोन्ही खाली पब्लिकनी पळून. ओके. आता पब्लिकने पळायचं प्रत्येक नंदीला जमून आहे, मग तुम्ही कसा काय निर्णय घेतला की वासराला पब्लिकने टाकायचा? जेव्हा म्हणजे आपण वासरू बघितला, संभाजीनगरला आपल्याला व्हिडिओ आल्या, तेव्हा वासरू एकदम बच्चा होता आणि मोठ्या बैलात पळून पब्लिकनी पळलेला. तेव्हाच आपण ठरवलं की वासरूला काय हारो जितो पब्लिकनीच पळवायचा. ओके. मग आता त्याचं पुढचं नियोजन कसं काय? कारण का आता पब्लिकने पळतो बोललं तर आतले पैरे पण चांगले भेटतील. तुम्ही काय अशा अपेक्षा ठेवली वासराकडनं? कशा काही प्रकारे शर्यती करणार आहे तुम्ही? शर्यती बघू आता, पहिल्या भेटीत आपण चांगल्याच शर्यती करू. आणि आज सुंदर पळाला, सुंदर बद्दल काय बोलाल तुम्ही? सुंदर बद्दल काय बोलू तिथे कमीच आहे. गेल्या वर्षी तर सुंदर नंबरात एक नंबरच्या गाड्या गेलो होता, आज या वर्षी पण नंबरच्या गाड्या खेळतोय. आणि संदीपाचा मी आभार मानेन का त्याही आम्हाला एक शब्दावर बैल दिला यासाठी 3 फेऱ्यासाठी. ओके. जोडीकडे बघता काय वाटतंय? कारण का सुंदर पण चांगला पळतोय, सिकंदर पण चांगला पळतोय, नंबर करावा काय काय अपेक्षा म्हणजे तुम्ही? नंबर नको, आम्हाला गुलाल भेटला बस, बाकी काहीच अपेक्षा नाही. आणि पोरं पण तुमची सोबत असताना पोरं म्हणजे हारो जितो, पोरं बैलाला धरूनच असतात, काय पण होऊन दे. दादा बघा, जेव्हा वासरू घेतो तेव्हा आपल्याला म्हणजे अशा अपेक्षा लागूनच राहिलेल्या असतात की काहीतरी करील. मुंबई बिंजोरचं असं क्षेत्र आहे की 1-2 गाड्या पडल्याच्या नंतर पैर पण होत नाही. मग तुम्हाला पैरांचा विषय तर म्हणजे सुरुवातीला आमच्या 4 गाड्या पडल्या कंटिन्यू, म्हणजे आमचंच वासराचा काही ना, वासरू टाईटच पडला 4 शर्यती. फक्त कुठेतरी आमचं नियोजन चुकलं किंवा पैर चुकलं, त्याच्यामुळे वासराच्या 4 गाड्या पडल्या सुरुवातीला. त्यानंतर आमचे नातेवाईक झाले, जवळचे संबंध झाले, सगळ्यांना फोन केली पैरासाठी. जो तो सांगतो वासराचे व्हिडिओ पाठव, हे कर ते कर, कोण सांगते दादा नियोजन करते, आमचा मामा नियोजन करताय, त्याच्यामुळं कोणीच बैल दिला नाही. तर आमचे मित्र आहेत दिघोड्याचे, कैलासवासी वसंत पाटील दिघोडे, त्यांचा अलंकार दादा आणि आब्या दादा यांना आम्ही फोन केला, तर दादा असा आपला वासरू आहे, आपल्याला तुमचा बैल भेटेल का? तर दादानी 1 मिनिट पण विचार न करता आम्हाला एक शब्द बैल दिला. दादा या बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठून कुठेतरी शब्दाला किंमत आहे आणि कुठेतरी शब्दाला जागले दादा. आणि आज त्यांच्या पैऱ्याचे मुलं बोला किंवा त्यांच्या मुलं आज कुठून कुठे तुम्हाला पण यश लाभलंय. त्याच्याने बैल दिला आम्हाला पहिल्या शर्यतीला,
तो आम्ही पहिला गुलाल घेतला, हा. त्याच्यानंतर आमच्या कंटिन्यू लगातार 4 शर्ती आल्या. हा. तर आमचा जो गुलाल भेटला त्याचं सगळं श्रेय मी त्यांना देईल, बरोबर. कारण का त्यांनी आम्हाला पायरा दिला म्हणून आमचा वासरा गुलालच राहिला. आणि आज जो 100% चांगला बैल भेटला आम्हाला पायऱ्याला, त्यांचे हरणे मुलं, बरोबर. दिगोडवाल्यांचा हरणे म्हणून बैल आहे, त्याच्या मुलं आज आमचा वासरू उजेडत आहे. 100%. दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आता गट तर ऑलमोस्ट होतच आल्या, आता सेमी निघेल. चला बरं, बैला तर रेडी आहेत ना? रेडी आहे. चालेल, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना दादा तुमचं. नैतिक पाटील. दादा आज आपली गाडी कोणाच्या नाव पळतं? श्री काल भैरव प्रसन्न कुमारी सारा संदीप पाटील चिंचपाडा पनवेल या नावात पळतो. दादा आज एक चांगला पैरा केला आणि गट पास झालाय. आज सुंदर पण चांगला पळाला आणि तिकडे सिकंदर पण चांगला पळाला. हे जोडीकडे बघता काय वाटलं तुम्हाला? गाडी खूप सुंदर पळते, अशीच पुढे पळत राहील हीच अपेक्षा आहे. आज स्पीड पण चांगला लागलाय. मग त्याच्यानंतर पोरांची पण अपेक्षा वाढल्या की नक्कीच कुठून कुठेतरी गुलालासाठी पात्र होईल असं त्यांचा पण अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतंय? हो नक्कीच. गाडी ज्याप्रमाणे गटाला पळलेला असंच वाटतं आज गाडी फायनलला राहील. खूप सुंदर अशी गाडी पळाली. दादा बघतोय की सुंदर जास्त अग्रेसिव्ह आहे ना, की काय विषय एवढा म्हणजे शांत नसतो तो, काय बोलाल? रगील आहे, फक्त मारत बिरत नाही, नुसते शिंगाल होतो तो. ओके. बघायला गेलं तर जसा तो इतर रागात असतं तसा मैदानावरती पण रागानंच असतं. एकदम टॉप स्पीड लावतोय आणि कुठं ना कुठेतरी धन्यवाद दिला आज तुम्हाला की चांगला पैरा घडून आणला तुम्ही. काय सांगाल? आता दुसरा बैल मैदान आहे, वासरू पण चांगला बोलतोय, त्याप्रमाणे काकाने दिला बैल. परेश आपण बैल मागत होता, दिला मग एक शब्द. ओके. आता वासराबद्दल काय बोलाल? कारण का बघायला गेलं तर चांगला पळतोय तो पण. वासरू खूप सुंदर बोलतोय, अशीच अपेक्षा आहे की गुलाल घेऊ, पुढे पण अशीच गाडी पळत राहू. दादा 3 फेऱ्याला तर नियोजन केलं, कारण का दुसरा बैल मैदान होता आणि मुंबई बिनजोडला पण आता सुंदर चांगला पळतोय. मग मुंबई बिनजोडला ही जोडी कधी पळताना बघायला भेटेल का? आता मालक बोलते तेव्हा बोलेल. ओके. म्हणजे संबंध आता घरचे. बैलगाडी क्षेत्रामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्यांना शक्य नाही त्या पण होतात. म्हणजे खूप लांबचा माणूस पण आपल्या जवळ येतं. लांबचे संबंध असताना कुठेतरी पहिला जोलतो आणि जीव भावाचे मित्र होतात. याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो नक्की. जर बैल पळत असला तरच जीवाभावाचे नाते होतात. जर 100%. बैल नाही पळाला तर तुम्हाला कोणच नाही विचारणार या क्षेत्रात. दादा सुंदरचं कारकिर्दी काय आता सध्या मुंबई बिनजोडला? तर मुंबई बिंदूरला जेवढ्या गाड्या मारायच्या तेवढ्या मारल्या, फक्त आता आहेत त्या बाकी त्या मारायच्या. ओके. म्हणजे टॉपलाच पळते का? हो. बिनजोडलाच केलतो. त्याला जसा बैल भेटेल तसा पळतो तो. ओके. तर बैल जर पुरणारा भेटला तर कोणची पण गाडी मारायची धमक ठेवतात. 100%. बघायला गेलं तर आता मुंबई बिनजोडचा खेळ एकदम सध्या आले ट्रेंडिंगला आहे आपला. चांगले दिवस आलेले आहेत आणि बरीचशी जे नंदी आहेत ते कुठून कुठेतरी उजेडात येऊन आज मोठे मोठे लढती करतात. त्याच्यामध्ये आपला सुंदर पण आहे. कसं वाटतंय की एवढा चांगला नंदी तुमच्या दावणीला लाभलाय? त्याने आमचं खूप नाव केलंय. जेवढे ओळखत नव्हतं आता ते पण ओळखायला लागले. सुंदर मुलं ओळखायला लागले. नक्की दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आज सेमीसाठी. धन्यवाद. धन्यवाद तुम्ही मुलाखत घ्यायला आले होते.